मित्रांनो नमस्ते। आज मी तुमच्यासाठी स्वामी विवेकानंदांचे सुंदर विचार घेऊन आलोय। या स्वामी विवेकानंदांची विचाराने आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल होतील। मोठ्या व्यक्तींचे विचार आपण जर ऐकले तर आपल्या जीवनामध्ये व आयुष्यामध्ये नवीन बदल घडू शकतात। म्हणून हे विचार ऐकावेत, आपल्यामध्ये बदल व्हावेत, आपल्या जगण्यात ओरिजिनलपणा यावा, आपल्या जगण्यात अतिशय चांगल्या पद्धतीचे विचार व्हावेत, आपल्या आयुष्यात प्रेरणा मिळावी। अशा मोठ्या व्यक्तींचे विचार ऐकल्यानंतर आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतील याची मला खात्री वाटते। म्हणून मी स्वामी विवेकानंदांचे विचार आज घेऊन आलोय। चला तर सुरू करूया स्वामी विवेकानंदांचे विचार। मानवतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय। दुसऱ्यांना मदत करणे हे चांगले जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे। युवकांमध्ये मोठी क्षमता आहे आणि ते देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात। अनुभवातून माणूस खूप काही शिकतो। स्वतंत्र होण्याचं धाडस करा। तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा। त्यामुळे तुमच्या आयुष्याला नवी दिशा प्राप्त होईल। जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या। रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल। तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही। स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही। आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगलं कर्म करण्याची वेळ आली आहे। शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होतो। थोर माणसांची एकाग्रता सामान्य माणसापेक्षा खूप अधिक असते। ज्या मानाने तुम्ही एकाग्रता साधाल त्या मानाने तुम्ही थोर व्हाल। तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते। दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात, तसेच तुमचे शुभ विचार, कृती, कर्म हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात। कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही। शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते। आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल, हारलात तर मार्गदर्शन कराल। जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवीत नाहीत। तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर तुम्ही तसेच व्हाल, आणि जर तुम्ही स्वतःला मजबूत समजत असाल तर तुम्ही मजबूत व्हाल। धन्यवाद। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट। थँक यू।